नमस्कार मंडळी, मी आहे प्राजक्ता आणि तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आहे सॅटर्डे म्हणला की माझ्याकडे बराच फ्रीचा वेळ असतो. तर मग मी आणि आई आम्ही दोघं निघालो बाहेर फिरायला. तर आज कुठे फिरायला चाललो आहोत असं तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. तर आज आम्ही चाललो आहोत उल्हासनगरला शिवमंदिर करून एक खूप छान असं महादेवाचं मंदिर आहे. तिथे मी आईला घेऊन गेली. मी तिथे एकदा गेली होती पण आई कधीच गेली नव्हती. तर म्हणलं चला आईला ते मंदिर दाखवून आणू. आणि इतकं छान मंदिर आहे आणि इतकं रिलॅक्स फील होतं तिथे गेल्यावरती. आणि त्या मंदिराचं स्ट्रक्चर पण इतकं सुंदर आहे. आत अशी छान गुफासारखं केव्स त्यांनी बनवले आहेत आणि खूप छान वाटतं. आणि ही महादेवाची जी महान अशी मोठी उंच तुम्ही मागे माझ्या मूर्ती बघितली ती बघून तर मन अगदी प्रसन्न होऊन जातं. मग आतमध्ये गुफामध्ये गेलो आणि ते छान ते बरेच असे देव होते, त्यांचं दर्शन घेतलं आणि ती गुफा मस्तपैकी फिरलो. खूप छान वाटतं. छोट्या छोट्याशा अशा गुफांच्या गल्ल्यांसारखं होतं आणि खूप असं असं गावाकडे कशा गेल्यावरती फीलिंग्स येतात तसं वाटलं. आईला पण फिरवलं. आईला पण ती जागा खूप आवडली, प्लस पॉईंट. आणि मस्त मज्जा केली आणि छान वाटलं. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला ग्रो करायला हेल्प करा. तर असंच छानपैकी सगळीकडे फिरलो आणि असा आमचा सॅटर्डेचा दिवस गेला. मी खूप ट्राय करते की जेवढा मला जमेल तितका वेळ मी माझ्या फॅमिलीसोबत, आईसोबत, ताईसोबत शेअर करू. कारण यू नेवर नो की पुढे काय होऊ शकतं. सो जेवढा आपला वेळ आहे आपल्या फॅमिलीसोबत स्पेंड करा, छान मेमरीज क्रिएट करा आणि हॅप्पी राहा सगळ्यांनी, हेच मला म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तिथून निघाल्यावरती आम्हाला वाटेमध्ये एक छान असं जत्रा दिसली. जत्रेला जसं कसे छान पाळणे ते नेतात तसं. आणि दीदीने मला विचारलं चल जाऊया का. मी म्हटलं येस लेट्स गो. आणि आम्ही मस्त तिथे गेलो, आकाश पाळण्यात बसलो. इतकं छान. आकाश पाळणा माझा खूप खूप फेवरेट आहे. आणि इथे खालती आई थांबली होती. तिला म्हटलं चल चल, पण ती नव्हती आहे, तिला नाही आवडत हे सर्व करायला. आम्ही आकाश पाळण्यात बसलो. त्याच्यानंतर ब्रेक डान्समध्ये बसलो, जिथे आम्हाला फार फार मज्जा आली. म्हणजे एकच नंबर. इतकं एन्जॉय केलं आम्ही काल. आकाश पाळणा, ब्रेक डान्स. पण याच्यात विहान नव्हता. विहान असता तर अजून नेक्स्ट लेवल एन्जॉयमेंट झाली असती. बट ठीक आहे, विहानला आम्ही नेक्स्ट टाईम घेऊन जाऊ. आणि हे सगळं म्हणजे अचानक घडलेल्या गोष्टी आहेत. आम्हाला माहिती नव्हतं तिथे आहे, नाहीतर आम्ही विहानला नेलं असतं. तर असा होता माझा सॅटर्डेचा इव्हनिंग व्लॉग.